नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर। आज मी आपल्यासाठी भगवद्गीता जशी आहे तशी या पुस्तकातील पुढील विवरण घेऊन आलेली आहे, तरी आपण सगळ्यांनी श्रवण करावं हीच विनंती। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतीभ्यो नमः। सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण चेतसा संकल्प प्रभवात्मा सर्वान् शेषतः मनसैवेन्द्रियाग्राम विनिवय समंतन। मनुष्याने दृढ निश्चयाने आणि श्रद्धेने योगाभ्यासामध्ये युक्त झाले पाहिजे आणि त्याने योग मार्गातून विचलित होऊ नये। मानसिक तर्कामुळे उत्पन्न झालेला सर्व भौतिक कामनांना पूर्ण त्याग करून मनाद्वारे सर्व इंद्रियांना सर्व बाजूनी संयमित केले पाहिजे। तात्पर्य: योगाच्या अभ्यासकाने दृढ निश्चयी असावे आणि विचलित न होता धैर्याने अभ्यास करावा। मनुष्याला अंतिम यश प्राप्तीची शाश्वती असली पाहिजे आणि यश प्राप्तीमध्ये जरी विलंब लागला तरी त्याने निरुत्साही न होता दृढ निश्चयी होऊन योगाभ्यास केला पाहिजे। खडतर अभ्यासकाला नक्कीच यश प्राप्त होते। भक्ती योगाबद्दल रूप गोस्वामी सांगतात की उत्साहानिया वैद्या तत्कर्म प्रवर्तनात सत्संगात वृत्त्या षडभिर्भक्तिहा प्रसिद्ध्यति। अंतःकरणपूर्वक उत्साह, निश्चय आणि धैर्याने भक्तांच्या सत्संगामध्ये विहित कार्याचे पालन करून व पूर्णपणे सत्वगुणाने युक्त होऊन कार्य केल्यामुळे मनुष्य यशस्वी भक्ती योगाने अनुसरण करू शकतो। उपदेशामृत 3। धैर्याच्या बाबतीत सांगायचे झाल्यास समुद्रांच्या लाटांमध्ये अंड हरवलेल्या टिटवीचे उदाहरण मनुष्याने अनुसरण केले पाहिजे। एका टिटवीने समुद्र किनाऱ्यावर आपली अंडी घातली होती, परंतु महासागराने आपल्या लाटांबरोबर ती अंडी वाहून नेली। हे पाहून टिटवी अत्यंत क्षुब्ध झाली आणि तिने सागराला आपली अंडी परत देण्यास सांगितलं। समुद्राने तिच्या विनंतीकडे लक्षही दिले नाही, म्हणून तिने समुद्र आटविण्याचा निश्चय केला। तिने आपल्या लहानशा चोचीने पाणी आणण्यास सुरुवात केली आणि तिच्या अशक्यप्राय धैर्याकडे पाहून सर्वजण तिचा उपहास करू लागले। तिच्या धैर्याचे वार्ता सर्वत्र पसरली आणि शेवटी भगवान श्री विष्णूंचे वाहन महाकाय गरुडाच्या कानी ही गोष्ट गेली। त्याला आपल्या बहिणीबद्दल करुणा वाटली आणि म्हणून तो टिटवीला पाहण्यास आला। लहानशा टिटवीचे धैर्य पाहून गरुड तिच्यावर प्रसन्न झाला आणि त्याने टिटवीला मदत करण्याचे आश्वासन दिले। याप्रमाणे गरुडाने तात्काळ समुद्राला टिटवीचे अंडे परत करण्यास सांगितले, अन्यथा तो स्वतः समुद्राला आटवण्याचे टिटवीचे काम पत्करेल। यामुळे समुद्र भयभीत झाला आणि त्याने टिटवीची अंडी परत केली। अशा प्रकारे गरुडाच्या कृपेने टिटवी अतिशय आनंदी झाली। त्याचप्रमाणे योगाभ्यास, विशेष करून कृष्ण भावनायुक्त भक्ती योग म्हणजे एक कठीण गोष्ट असल्याप्रमाणे वाटेल, परंतु जो कोणी दृढतेने नियमांचे पालन करतो त्याला भगवंत नक्कीच सहाय्य करतात, कारण जे स्वतःला मदत करतात त्यांना भगवंत मदत करतात। शनय रूप मेदबुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थन मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत। हळूहळू क्रमशः दृढ विश्वासाने युक्त झालेला बुद्धीद्वारे समाधीमध्ये मनुष्याने स्थित झाले पाहिजे आणि याप्रमाणे मन केवळ आत्म्यावर स्थिर केले पाहिजे व इतर कशाचाही विचार करू नये। योगाभ्यास आणि बुद्धीद्वारे मनुष्याने क्रमशः इंद्रियांच्या क्रियांचा लय केला पाहिजे। यालाच प्रत्याहार असे म्हणतात। दृढ विश्वास, ध्यान आणि इंद्रिय निग्रह यांद्वारे मन संयमित करून मनाला समाधिस्थ करावे। त्यावेळी देहात्मबुद्धीमुळे प्रभावित होण्याची शक्यता राहत नाही। दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भौतिक शरीर असेपर्यंत जर मनुष्य
मनुष्याचा भौतिक प्रकृतीशी संपर्क असला तरी त्याने इंद्रिय तृप्ती करण्यास विचार करू नये. परमात्म्याच्या आनंद व्यतिरिक्त इतर कोणताही आनंदचा त्याने विचार करू नये. कृष्ण भावनेच्या प्रत्यक्ष आचरणाने ही स्थिती सहजपणे प्राप्त होते. यतो यतो निश्लती मनश्चलमिस्तरम तत्सतोह नियत्मे दाम्यत्वं वंश नयत. आपले चंचल आणि अस्थिर स्वभावामुळे मन जेथे जेथे भरकटते तेथून मनुष्याने ते खेचून घ्यावे आणि आत्म्याच्या नियंत्रणात आणावे. तात्पर्य: मनाचा स्वभाव चंचल अति अस्थिर आहे, परंतु आत्मसाक्षात्कारी योगी व्यक्ती मनाद्वारे वश न होता मनाला वश केले पाहिजे. जो मनाला आणि इंद्रियांनाही संयमित करतो त्याला गोस्वामी किंवा स्वामी असे म्हणतात आणि मनाचे ज्याच्यावर नियंत्रण आहे त्याला गोस्वामी दास किंवा इंद्रियांचा दास असे म्हणतात. गोस्वामी व्यक्तीला इंद्रिय सुखाची पातळी माहीत असते. दिव्य इंद्रिय सुखामध्ये इंद्रियांचे स्वामी ऋषिकेश श्रीकृष्ण यांच्या सेवेमध्ये युक्त असतात. विशुद्ध इंद्रियाद्वारे केलेल्या श्रीकृष्णांच्या सेवेलाच कृष्ण भावना असे म्हणतात. इंद्रियांना पूर्णपणे नियंत्रित करण्याचा हाच मार्ग आहे. अधिक काय सांगावे, योगाभ्यासाची हीच परमसिद्धी आहे. प्रशांत मनसम ध्येनम योगिनम सुखमुक्ततम उपैजेती शांतर्जसम ब्रह्मभूतकलशमम. ज्या योगी मनुष्याचे मन माझ्यावर स्थिर झाले आहे त्याला निश्चितच दिव्य सुखांची परमावधी प्राप्त होते. जो रजोगुणाच्या पलीकडे असतो त्याला ब्रह्माशी असलेल्या गुणात्मक स्वरूपाचा साक्षात्कार होतो आणि याप्रमाणे तो आपल्या पूर्व कर्मफलानुसार मुक्त होतो. तात्पर्य: भौतिक दोषातून मुक्त होणे आणि भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये स्थित होणे म्हणजे ब्रह्मभूत अवस्था होय. मंदभक्ती लभते पराम. जोपर्यंत मनुष्याचे मन भगवंतांच्या चरणकमलावर स्थित होत नाही तोपर्यंत तो ब्रह्मभूत अवस्थेमध्ये राहू शकत नाही. स वै मनः कृष्ण पदावर विंदयोहा. भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये निरंतर युक्त राहणे किंवा कृष्ण भावना भावित राहणे म्हणजेच सर्व भौतिक दोषातून आणि रजोगुणातून मुक्त होणे होय. युगेन सदात्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्म स्पर्शमत्यंतं सुखमश्यन्ते. याप्रमाणे योगाभ्यासामध्ये निरंतर युक्त असलेला योगी सर्व भौतिक दोषातून मुक्त होतो आणि भगवंतांच्या दैव्य प्रेममय सेवेमध्ये परिपूर्ण सुखाच्या परमोच्च अवस्थेची प्राप्ती करतो. तात्पर्य: आत्मसाक्षात्कार म्हणजे भगवंतांशी संबंधित आपले वैज्ञानिक स्वरूप जाणणे होय. जीव हा भगवंतांचा अंश आहे आणि भगवंतांची दिव्य सेवा करणे हेच त्याचे स्वरूप आहे. ब्रह्माशी असलेल्या या दिव्य संबंधालाच ब्रह्मस्पर्शही असे म्हटले जाते. सर्वभूतास्थ मामात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईशते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. वास्तविक योगी सर्व प्राणीमात्रांमध्ये मला पाहतो आणि सर्व प्राणीमात्रांना सुद्धा मला माझ्यामध्ये पाहतो. निसंदेह आत्मसाक्षात्कारी व्यक्ती मला सर्वत्र पाहतो. कृष्ण भावना भावित योगी हा परिपूर्ण द्रष्टा असतो, कारण तो परब्रह्म श्रीकृष्णात परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित असलेला पाहतो. ईश्वरः सर्वभूतानां हृदयश्रेयोर्जुन तिष्ठती. भगवंत आपल्या परमात्मा रूपात पुत्र आणि ब्राह्मण दोघांमध्ये वास करतात. परिपूर्ण योगी जाणतो की भगवंत हे नित्य दिव्यच असतात आणि ते कुत्र्यामध्ये वास करीत अथवा ब्राह्मणामध्ये वास करत भौतिक प्रकृतीचे ते प्रभावित होत नाहीत. हीच भगवंताची परम समदृष्टी होय. स्वतंत्र आत्मा ही प्रत्येक हृदयामध्ये स्थित असतो, परंतु तो सर्वव्यापी नसतो. आत्मा आणि परमात्म्यामध्ये हाच भेद आहे. जो वास्तविकपणे योगाभ्यास करीत नाही तो हे पाहू शकत नाही. कृष्ण भावना भावित मनुष्य हा श्रीकृष्णांना श्रद्धायुक्त
आणि श्रद्धावान दोन्ही प्रकारच्या मनुष्यामध्ये पाहू शकतो. स्मृतीमध्ये याला पुढील प्रमाणे पुष्टी देण्यात आली आहे. आततत्वाच मातृत्वाच आत्मा ही परमोहरी. भगवंत हे सर्व जीवांचे उगमस्थान असल्यामुळे ते पालनकर्ता आणि मातेप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे माता सर्व मुलांची समानतेने वागते, त्याप्रमाणे परमपिता भगवंत ही समानतेनेच वागतात. म्हणून परमात्मा प्रत्येक जीवामध्ये नित्य वास करतो. बाह्यतः सुद्धा प्रत्येक जीव भगवंतांच्या शक्तीमध्ये स्थित आहे. 7व्या अध्यायामध्ये सांगितले जाईल की मुख्यतः भगवंतांच्या आध्यात्मिक किंवा परा आणि भौतिक किंवा अपंग या दोन्ही शक्ती आहेत. जीव जरी आध्यात्मिक शक्तींचे अंश असले तरी ते भौतिक शक्तीद्वारे बद्ध होतात. याप्रमाणे जीव हे सदैव भगवंतांच्या शक्तीतच स्थित असतात. कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रत्येक जीव हा भगवंतांमध्ये स्थिर आहे. योगी सर्वांकडे समदृष्टीने पाहतो, कारण त्याला माहीत असते की सर्व जीव आपापल्या कर्मफलानुसार विविध अवस्थांमध्ये असले तरी ते सदा सर्वदा भगवंतांचे सेवकच असतात. जेव्हा जीव भौतिक शक्ती असतात तेव्हा ते भौतिक इंद्रियांचे सेवा करतात आणि जेव्हा ते आध्यात्मिक शक्तीत असतात तेव्हा ते भगवंतांची प्रत्यक्ष सेवा करतात. कोणत्याही दशेमध्ये जीव हा परमेश्वराचा सेवकच असतो. ही समदृष्टी कृष्ण भावना भावित व्यक्तीकडे पूर्णपणे असते. श्री कृष्ण पर्णमस्तु. शुभम भवतु. शुभम भवतु. शुभम भवतु. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राधे कृष्ण कृष्ण कृष्ण. शुभम भवतु. शुभम भवतु. शुभम भवतु.